त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. आणि अशा घटना महाराष्ट्रात घडतात. शासन काय करतं याच्यासाठी? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही. अत्याचार केला, तिचे हातपाय पिरगाळले, याचा एन्काउंटर होऊ शकतो. एन्काउंटर करा. लोकशाही लोकांसाठी की नराधमांसाठी? नसरापूरच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली, कारण लोकांकडून आरोपीला सध्या भर चौकात फाशी देण्यात यावी, त्याचा चौरंग करण्यात यावा, त्याला लोकांच्या ताब्यात द्यावं. ज्या ठिकाणी या मुलीला ठेचून मारलं त्याच ठिकाणी त्यालाही ठेचून मारण्यात यावं, अशा प्रकारच्या अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासन मात्र सगळ्यात नेहमीप्रमाणे कडक कारवाई होईल, कठोर शासन होईल अशीच नेहमीची उत्तर देताना दिसतंय. तर सरकार अशा नराधमांना का पोसतंय? लोकशाही लोकांसाठी आहे की या नराधमांसाठी आहे? अशा विकृतीला जिवंत का ठेवलं जात आहे? यावरूनही आता संताप व्यक्त होऊ लागलाय. त्यामुळे आता तरी सरकारला जाग येणार का? काही ठोस पावलं उचलली जाणार का? असा खरमरीत सवाल सर्वसामान्य विचारतात. त्या प्रकरणात आता नेमकं काय वळण आलंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथं अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या ही घटना केवळ माणुसकीला काळीमा फासणारी नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या संवेदनांना हादरा देणारी ठरली आहे. ही घटना समोर आल्यानंतर जनमानसात उसळलेला संताप आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची झालेली धावपळ यातून एक अत्यंत गंभीर चित्र समोर आलंय. लोकशाहीत सामान्य माणसाला सुरक्षित वाटण्याऐवजी जर नराधमांना कायद्याचं भय उरलं नसेल तर ती व्यवस्था कोणासाठी काम करते असा संतप्त सवाल आज प्रत्येक नागरिक विचारतोय. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका शांत दुपारी झाली, जेव्हा पीडित चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत होती. 65 वर्षांच्या एका नराधमाने, ज्याला समाजाने आणि त्या कुटुंबाने शेजारी म्हणून विश्वासात घेतलं होतं, त्यानं या निरागसतेचा फायदा घेतला. खाऊचं आमिष दाखवून तिला निर्जन स्थळी नेण्यात आलं आणि तिथं तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आपलं पाप उघड होईल या भीतीनं त्या नराधमानं त्या चिमुकलीचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह शेणाखाली लपवला. ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा संपूर्ण नसरापूर परिसर शोकाकुल झाला, पण त्या शोकाचं रूपांतर लवकरच तीव्र संतापात झालंय. नसरापूर या घटनेनंतर प्रशासनाची जी पहिली प्रतिक्रिया उमटली नेहमीप्रमाणे संथ आणि प्रक्रियात्मक होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला, आरोपीला अटक केली, पण लोकांच्या मनात असलेल्या जखमांवर तेवढं पुरेसं नव्हतं. ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुणे बेंगळूर महामार्ग रोखून धरला. हा रास्ता रोको केवळ एका गुन्ह्याविरुद्ध नव्हता, तर तो वर्षोनवर्ष चालत आलेल्या ढिम्म प्रशासकीय मानसिकतेविरुद्ध होता. आरोपीला आमच्या हवाली करा किंवा त्याला भर चौकात फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. लोकांचा असा आरोप होता की प्रशासन आणि सरकार अशा नराधमांना केवळ कायदेशीर प्रक्रियांच्या नावाखाली पोसतंय. करदात्यांच्या पैशातून या गुन्हेगारांना तुरुंगात जेवण आणि संरक्षण दिलं जात आहे, तर दुसरीकडे पीडित कुटुंबाला न्यायासाठी वर्षोनवर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. हीच का ती लोकशाही जिथं गुन्हेगारांचे मानवाधिकार जपले जातात आणि पीडितांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं? या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे आरोपीनं न्यायालयात दिलेली उत्तरं. पोलिसांनी जेव्हा आरोपीला न्यायालयात हजर केलं तेव्हा त्यानं तिथं अत्यंत निर्लज्जपणे मी काहीही केलेलं नाही, मला केवळ किरकोळ मारामारीच्या प्रकरणात अडकवलंय असा दावा केला. ज्या नराधमानं एका 4 वर्षाच्या मुलीचं आयुष्य संपवलंय त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना भीती. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी किती घातक आहे? जेव्हा कायद्याचा धाक संपतो तेव्हा गुन्हेगारांचं मनोबल वाढतं. प्रशासनाने आरोपीला त्वरित शिक्षा मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न करायला हवे होते त्यात विलंब होत असल्याचं पाहून नागरिकांचा संयम सुटला. पीडित मुलीच्या वडिलांनी घेतलेली भूमिका तर व्यवस्थेच्या कानशिलात लगवणारी आहे. त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलंय की जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या दारात येऊ नये. सांत्वन करण्यासाठी येणारे नेते केवळ कॅमेऱ्यासमोर फोटो काढून निघून जातात, पण प्रत्यक्षात कायद्यात बदल करण्यासाठी किंवा आरोपीला फाशीपर्यंत नेण्यासाठी कोणीही ठोस पावलं उचलतच नाही. सरकार आरोपीला पोसते हा त्यांचा आरोप थेट व्यवस्थेवर प्रहार करणार आहे. अनेकदा अशा प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टच्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात निकाल लागायला दशकं उलटतात. ही दिरंगाई म्हणजे नराधमांना मिळालेलं अभय असे पीडितांच्या कुटुंबियांना वाटतं. राजकीय स्तरांवर या घटनेचे मोठे पडसाद उमटलेत. सत्ताधारी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला रेकॉर्ड ब्रेक वेगानं शिक्षा देण्याचं आश्वासन दिलंय. मात्र आश्वासन आणि अंमलबजावणी यातील अंतर जनतेला चांगलंच ठाऊक आहे. दुसरीकडे विरोधकांनी या घटनेचं भांडवल करत राज्यातील बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली आहे.
लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या सरकारनं आधी बहिणींच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकारण काही असो, पण या सर्व गोंधळात मूळ प्रश्न बाजूलाच राहतोय आणि तो म्हणजे नराधमांना कायद्याची भीती कधी वाटणार. नसरापूरची ही घटना केवळ एका मुलीची हत्या नाही, तर ती सामाजिक मूल्यांची झालेली अधोगती आहे. ज्या समाजात लहान मुलं सुरक्षित नाही तिथं विकास आणि लोकशाहीच्या गप्पा मारणं पोकळ ठरतंय. प्रशासनानं केवळ आरोपीला पकडून आपलं कर्तव्य संपलं असं समजू नये. पुरावे इतके भक्कम हवेत की आरोपीला फाशीशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. जर लोकशाही खरोखरच लोकांसाठी असेल तर अशा नराधमांना त्यात स्थान असता कामा नये. त्यांना मिळणारी पोचलेली वागणूक बंद होऊन लवकरात लवकर कठोर दंड दिला जाणं हीच काळाची गरज आहे. नसरापूरच्या या जखमेवर जोपर्यंत आरोपीची फाशी ही मलमपट्टी लागत नाहीये तोपर्यंत लोकांचा प्रशासनावरील विश्वास परतणं कठीण आहे. या संपूर्ण वृत्तांतातून एकच वास्तव समोर येतं की जनक्षोभ केवळ एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर तो न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेतील अन्यायाविरुद्ध आहे. प्रशासनाने आता तरी आपली भूमिका बदलून पीडितांचा कैवारी म्हणून समोर येण्याची गरज आहे. अन्यथा लोकशाहीवरील लोकांचा विश्वास उडून नराधमांचं राज्य सुरू झाल्याची भावना अधिक गडद होईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.